मराठा आंदोलनाच्या विरोधात सातत्याने वक्तव्य करणाऱ्या शिवकन्या तेजस्वी चव्हाण यांचा ऑडिओ क्लिप समोर आली असून वैयक्तिक फायद्यासाठी आणि आपले नाव व्हावे या उद्देशाने त्या काम करीत आहेत हे निष्पन्न झाले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश शिवदास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की आपण मुंबई येथे नामदार छगन भुजबळ यांना भेटला होता का। यावेळी त्यांनी पत्रकारांना खोटी माहिती दिली होती। त्यांचा छगन भुजबळांना भेट दिलेला फोटो महेश शिवदास यांनी समोर आणला आहे। नाही, त्यांनाही आम्ही नाही भेटलेलो। त्यांना भेटण्याचा काही विषयच येत नाही। माझी त्यांची भूमिका जरी सेम असली किंवा माझ्या आणि त्यांच्या वक्तव्यात जरी काही सेम येत असेल तरी असं काही नाहीये की त्यांना भेटण्यासाठी किंवा काय। आणि जरांगे पाटलांना भेटायला जाण्याचा जर विषय घेतला तुम्ही तर काय झालेलं आहे, समाजाला असं वाटतंय की मी पूर्णतः विरोधात आहे जरांगे पाटलांच्या, तर मी काय समाजाच्या विरोधात नाहीये। त्यामुळे कसं होतं, समक्ष त्यानंतर पुन्हा एकदा एका पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी पत्रकारांचा गैरसमज दूर करा असे सांगत आपले नाव मोठे होईल असे सांगितले। समाजास देणे घेणे नसणाऱ्या अशा प्रवृत्ती आता बळावत चालल्या असून आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत। त्यामुळे असे वळवळ करणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने त्यांची जागा दाखवून द्यावी अशी भूमिका महेश शिवदास यांनी व्यक्त केली। बोललास का तो विषय बोललास का? ते काय म्हणले नाहीत ना, लावतो उडतो काय ते उगाच नको रे। आपण काय ह्याच्यासाठी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी नाही काय करत, आपलं एक मत आहे ते मांडायचं चाललंय आपल्या समाजात। तो विषय आता बाकी नाही, मला कशाचं टेन्शन आलं, बाकी झाले ना व्यवस्थित। माझं त्यांनी तयारीच केली रे मला फासाला द्यायची म्हणून। नाही आता ते यांनी एवढं सांगितलं म्हणलं ते फोटो द्यायला कमी करायचे नाही। कसं आहे माहितीये का, ते उगाच ते आपल्यामुळे दुसऱ्यांच्या ह्याला प्रॉब्लेम नको रे, त्यांना सांगायचं। त्यामुळे होत्या आज पण की मी बहिणीला फोन केलेला, त्यांनी नाही रिसिव्ह केला। मी केलेलं सकाळी त्यांना फोन, त्यांनी नाही घेतला माझा। हो, मी केलेलं सकाळी त्यांना फोन कॉन्फरन्स हे करायसाठी, पण त्यांनी नाही घेतला माझा फोन। त्यांनी पण त्यावेळेस आपल्याला डेअरिंग दिली म्हणून आपली बोलायची ताकद झाली। आणि त्यांना त्या बाबतीत नाही मी विसरू शकत। आता ठीक आहे, ही भांडणं काही मतभेद होत राहतात, त्या सगळ्या गोष्टी सोडून देत असते मी नाही धमकीत जास्त। ते त्यांनी लयच ताणून धरलाय विषय माहितीये का। नाही तो पण विषय घे म्हणायचं, पत्रकार आज असं म्हणत होते म्हणायचं, म्हणून आपलं मी भेटायला नक्की काय विषय जाऊ द्या म्हणायचं, मिटवून घ्या। परत दुसरी पत्रकार परिषद त्या म्हणायचं परत एक द्या, तुम्ही सगळी परत एकत्र या म्हणायचं। उलटा म्हणायचं सगळ्यांचं नाव होईल असं तसं तू सांग बरं त्यांना। उलटा म्हणायचं सगळ्यांचं नाव होईल असं तसं तू सांग बरं त्यांना। उलटा म्हणायचं सगळ्यांचं नाव होईल असं तसं तू सांग बरं त्यांना। मना गैरसमज करा दूर, तेवढं काय कधी कधी भाषेतनं होऊन जातं माणसाचं, शाब्दिक इकडे तिकडे शब्द होऊन जाते। एवढं काय मनाव घेण्यासारखा काही विषय नाही, बरोबर आहे ना। बघ आता मग काय म्हणतायत ते तुला, फक्त ते मीडियावाल्यांशी बोलून घे, तो विषय कुठंच लीक नको व्हायला, डोक्याला तमाशा नको। मी महेश शिवदास सामाजिक कार्यकर्ता, मी आज खुलासा पत्रकार परिषद घेत आहे की 16/12/23 रोजी तेजस्वी चव्हाण यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। आणि त्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारले होते, छगन भुजबळांना आपण भेटला आहात का वगैरे, त्याला त्यांनी नकारार्थी उत्तर दिली होती। आणि त्या आलेल्या वैफल्यातून त्यांनी तत्काळ लगेच कोणा पत्रकाराला फोन लावून की बाबा महेश शिवदास यांच्याशी तत्काळ संपर्क साधून आपण पुन्हा जुने मतभेद विसरून एकत्रित काम करू आणि आपण परत आपलं नाव सगळ्यांचंच होईल याच्यामधून, अशा आशयाची वक्तव्य त्याच्यात केली होती। तर माझा खुलासा असा आहे याच्यामध्ये की संबंधित महिला ही समाजासाठी काही करत नसून ही स्वतःच्या नावासाठी करते, हे या ऑडिओ क्लिपमधून सिद्ध झालेलं आहे। आणि आम्ही हिचा पाठिंबा ज्यावेळेसपासून हिनं विरोधी भूमिका घेतलेली आहे, दरसोड भूमिका करायला लागलेली आहे, तेव्हापासून आम्ही हिचा पाठिंबा काढलेला आहे। आणि इथून पुढे भविष्य काळात आम्ही हिला पाठिंबा देणार नाही, कारण की आज हिच्या पोटातलं होटावर आलेला आहे की ही समाजासाठी काही करत नसून फक्त 96 कोळी मराठ्यांचा नावाचा वापर करून स्वतःचं नाव कसं मोठं होईल याचं हिचं पूर्ण कल्पना हिच्या डोक्यात आलेली आहे। त्यामुळं आम्ही समाजाची मराठा फसवणूक करून देणार नाही। माझ्या मराठा समाज बांधवांना, माझ्या ओबीसी बांधवांना कुठलाही असा मेसेज जायला नको की महेश शिवदास विरोधात काम करत आहे। मीच ह्या महिलेला EWSचा मुद्दा देऊन की ज्या 103व्या घटना दुरुस्तीनं EWS आरक्षण मिळालं होतं आणि आज ओबीसीतनं खात्री नव्हतं, किती टक्के आरक्षण मिळेल याची खात्री नव्हती, तर त्यातून EWS जर, कारण की भारतीय घटनेमध्ये असं आहे एकाच आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो, दुसऱ्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही। त्यामुळं जर तुम्ही ओबीसीतनं आरक्षणाचा लाभ घेतला तर EWSचा 8% जो भरपूर टक्केवारीत लाभ मिळतो तो उडला असता।
अशा पद्धतीची जनजागृतीचा संकल्प हाती घेऊन संबंधित महिलांना आम्ही तिनं 9 दिवस उपोषण करून आम्ही कलेक्टर समोर ऑफिस समोर उपोषणाला बसलो होतो. यामध्ये कुठली जरांगी विरोधात भूमिका नव्हती किंवा कोणाला कुठल्या समाजाच्या विरोधात भूमिका नव्हती. ही फक्त जनजागृतीची भूमिका होती. पण समाजाचा जसा जसा वाढता पाठिंबा ह्या ज्या आम्ही मांडलेल्या मुद्द्यातून यावं लागला तसं ह्या महिलेनं स्वतःचं जी भूमिका आहे ती बदलायची धरली, जरांग्यांच्या विरोधात धरली भूमिका. परत आज परवा आम्ही मुंबईला छगन भुजबळांना भेटून आलो का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्याला संबंधित म्हणजे नकारार्थी उत्तर दिलं. आज मलाही प्रश्न विचारलेला आहे पत्रकारांनी, तुम्ही मुंबईला गेला होता का? हो, मी गेलेलो आहे. मी त्या पद्धतीचा पुरावाही दिलेला आहे आज. आणि हा खुलासा आज कुठं इथनं पुढं आणि आमचा पाठिंबा या महिलेला राहणार नाही. ही आमच्या नावाच्या खाली परत आणखीन कुणालाही फोन करेल, व्हायरल करेल, आमचं नाव कुठंतरी वापरेल. कारण आमची समाजामध्ये आंदोलन ही सगळी समाजाभिमुख असतात, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात. तरी कोणी याच्यावर लक्ष देऊ नये. आज समाजात ही व्हायरल झालेली सगळीकडे ऑडिओ क्लिप आहे, त्यामुळे मला ह्या बाईटच्या माध्यमातून खुलासा द्यावा लागला आहे. जय हिंद.